बऱ्याचशा घरांमध्ये मुळा म्हटला की सगळेजण नाकतोंड मुरडतात. पण अशा पद्धतीने तुम्ही जर मुळ्याची भाजी म्हणा किंवा पराठा तयार करून द्याल तर मुलं किंवा मोठे देखील चटदिशी संपवतील. यासाठी मी मुळे सर्वप्रथम सालं काढून घेतले आणि किसणीने किसून घेतले आणि 1 चमचा मीठ टाकून आपण एक 10 मिनिटासाठी रेस्टला ठेवले. त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवून पूर्ण जेवढं पाणी निघेल इथपर्यंत पिळून घेतलं. भांड्यात काढून घेतलं. त्यामध्ये लाल तिखट, हळद, आमचूर पावडर घेतली. आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल. यामध्ये धना पावडर टाकून घेतली. सांबार मसाला, चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेतलं आहे. आपण जी पोळी करतो ती कणिक आपण पोळी लाटून घेतलेली आहे आणि ट्रायंगल शेपमध्ये मसाला भरून आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडंसं लाटून घेतलं आहे. बघा, या पद्धतीने थोडेसे वेगवेगळे आकाराचे पराठे तयार करून दिले तर मुलांना नक्की आवडतील. गरम केलेले तव्यावर दोन्ही बाजूनी तेल सोडून मस्त खरपूस भाजून घ्यायचे की छान तयार आहे आपला मुळ्याचा पराठा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.